बुवा अरे आपल्या गावात बुवा आला, दर्शन घ्या, बुवाचं दर्शन घ्या. तुम्ही तिथंच बसा, तुमच्या वतीनं मी दर्शन घेतो. बुवा बुवा मला आशीर्वाद दे. बुवा बुवा मला आशीर्वाद. अरे बुवा आशीर्वाद दे मला. काय करतो? दर्शन घेतो का कबार उघडा करतो? जे दरबार उघडा करतो. अरे माझं नाव उघडे बाबा आहे. काय म्हणजे ऊन असू दे, पाऊस असू दे, वादळ असे आणि एवढी किती थंडी असू दे, आम्ही हिमालयात जरी असलो, बघ माझा श्वान आला. अरे बघ उघडा नागडाच आला. जाओ घरी. बघ त्यांना थंडी वाजत नाही तर मला कसं वाटेल? त्यांना वाटलं भादवा आला. माधवा आला. हा अरे आम्ही उघडे बाबा हो. आम्ही हिमालयात जरी असलो तरी आम्ही अंगावरती काही घालत नाही, म्हणून आम्ही उघडे बाबा. आणि लुंगी नसल्यावर पण नाका ते आमचं कुंभमेळ्यातलं गुपित आहे. कुंभमेळ्यातली गुपित सांगू नको इथं. नाही नाही बाबा काही सांगू नको. अरे आमची लीलाच तशी परंपरा आहे. नाही नाही हरकत नाही, पण बुवा मला तुझा शिष्य करून घे ना. तुला माझा शिष्य बनायचा आहे? तुला माझा शिष्य बनायचा आहे? अटक मटाक चवळी चटक. बर अटक मटाक चवळी चटक. शिष्य बनायचं असं तर ह्याला लटक. अरे लटक लय मारीन मी. शिष्य बनायचं आहे ना? हा लटक. हाराला तुला कुठे वाटलं? मला वाटलं हराला लटक. नाही ते लटका लटकीचं नंतर बघू बुवा. ते जाऊ दे. मला म्हणजे माझा प्रॉब्लेम आहे रे. बरं ऍक्च्युली बरं झालं तुम्हाला भेटलाच ते. अरे गेली 3 वर्ष इथं टिटोळा महोत्सव येते, पण तू काय मला सापडला नाही कधी. आज पहिल्यांदा सापडला तर म्हणलं मग आपली दुःख तुझ्याकडे बोलून दाखवलं. काही सांग, आम्ही सगळ्या दुःखांवर निवारण करतो, सगळ्या समस्यांचं निवारण करतो. तुझी काय समस्या आहे वत्सा? माझी अगदी छोटीशी समस्या आहे बुवा. म्हणजे काय झाले माहिती का, लग्न होऊन 10 वर्ष झाली, पण अजून घरात पाळणाच हल्ला नाही रे. तुझ्या घरात पाळणं हल्ला नाही? हा ना. अरे मग त्याच्या बिजागड्या गांजल्या असतील. त्याच्या आईचा भंगारवाला बुवा. अरे पाळणं हलत नाही म्हणजे प्रॉब्लेम पाळण्यात नाही. अरे मग काय आहे आम्हाला समजाल असं सांग, आमच्या भाषेत सांग. अरे येड्या म्हणजे माझ्या घरात हे दिवाच भेटला नाही अजून. तुझ्या घरात वंशाचा दिवा पेटला ना? हा ना. अरे तुझ्या समय तेलच नसेल तर वाट कशी पेटे? आतलं आयुष्याची तुझ्या वाटीला लावली काढी तुझ्या. मग माझा राजा, माझ्या सोन्या, मला समजेल असं सांग, माझ्या भाषेत सांग. अरे बाबा काय झाले, 10 वर्ष झाली लग्न होऊन, अजून मला मुलबाळ नाही. अख्खा लॉकडाऊन फुकट घालवलं. नको ना नको त्या आठवणी करून देऊ. लॉकडाऊनच्या आठवणी अजिबात देऊ नको. मला उपाय सांग, मला उपाय सांग बुवा. सारखं आपल्या जाग्यात घुसायला बघतोय. तुला काय कचोरी खायची? सारखं आपलं काय कसं ते मंचुरियन खाल्लं नाही का? मंचुरियन दिले, वडा दिलं का? अरे खाण्यापिण्याच्या गोष्टी काढू नको. त्या विशालने आपला वडा केलाय ते पहिला बघ काय झालंय ते. अरे भस्म करी, तुला भस्म करी, मग भस्म वाजवेल. बुवा त्याच्या नादाला नको लागून. त्याचं घरी तर बाजूला चाललंय आणि तो पळून जाईल. त्यापेक्षा माझा उपाय कर ना काहीतरी. अरे ये अशी माझ्या हातात ये आणि या बालकाचं दुःख दूर कर. ये बुवा आता तुम्हीच काहीतरी करू शकता बुवा. त्याच्या आईला टिटवाळा जाऊन मध्ये लॉटरी लागली माझी. बरं तर आज 100 रुपयाची तिकीट काढतो, उद्या घर पण लागेल. सांगू शकत नाही, टिटवाळा पावला मला. अरे माझ्या राज्यामध्ये सोन्या. अरे मी माझ्या अडचणीचं सांगतो, तू लॉटरीचं बघायला लागला का? अरे माझ्या राजा, अरे मी पोरं बाळात देणारा साधू नाही. पोरं बाळात देणं माझ्या हातात असतं तर मी बायकोची मॅक्सी घालून फिरलो असतो काय? मी फक्त भूत प्रेत काढतो. भूत प्रेत. अच्छा तू भूतप्रेत काढतो? फक्त भूत. अरे मग तू लय माझ्या कामाचा माणूस आहे, लय कामाचा माणूस आहे. मुलाबाळांचं
बाजूला करू दे, ते काय कधी करता येईल. माझ्या बायकोला भूतानी पछाडले, भूतानी. तेवढं भूत तिच्या अंगातून बाहेर काढ. तुझ्या बायकोला भूताने पछाडले? पांड्या नावाचं भूत आहे, पांड्या. पांड्या नावाची भूत? काय झालं बा? अरे लय लय बेकार पछाडलेलं. म्हणजे काय म्हणजे का रात्रीच्या टायमाला ते भूत तिच्या अंगात येतं वाटतं, आणि मी असा झोपलेला असतोय, ती माझ्या बाजूला येते, हे भूत अंगात आलं, तो पांड्या अंगात येतो, ती माझ्या बाजूला येते, मला म्हणती पांड्या पळ माझा नवरा आलाय. लय पछाडले, बेकार पछाडले. तुझ्या बायकोचं नाव काय आहे? सुशीला. सुशीला? हा. म्हणजे सु आणि शीला? सुशीला? तिच्या गालावरती ते काळा तिळक आहे? अरे होय तीच की. दिसला अशी गोरी गोरी पान आहे काय रे? अरे होय तीच ना. ती बालवाडी मध्ये लहान मुलांना शिकवते काय रे? अरे तीच ना. अरे बाई तो पांड्या मीच ना. एकदा सुनील खंडारे यांच्यासाठी जोरदार जोरदार. आणि मंडळी, हा बतावणीचा प्रकार, आता ज्याला आपण स्किट म्हणतो, प्रहसन म्हणतो, हा फार पूर्वीपासून चालत आलेला प्रकार आहे तमाशामधला. आणि हा विषय निवडण्यामागचं कारण असं की यातून आपल्याला